नमस्कार. चला तर आज आपण बनवणार आहोत गव्हाची लापशी. घरी मी 1 वाटी गहू भिजत घातले होते, ते धुवून घेतले. आता धुवून घेणार आहे मी. 1 वाटी गहू आहे ते स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुणार आहे मी. आणि सगळं पाणी काढून टाकणार आहे. बघा धुवून घेतलेले आहेत मी. आता हे मी 1 तास झाकून ठेवणार आहे. चला तर आता मी पेपरवर टाकलेले आहेत सुकण्यासाठी. आपल्याला 1 घंटा सुकून घ्यायचे आहेत ते फॅन खाली. त्याचा ओलसरपणा काढून टाकायचा आहे आपल्याला. बघा सुकून झालेले आहेत, सगळा ओलसरपणा गेलेला आहे त्याचा. एकदम सुके झालेले आहेत. मिक्सरवर वाटून झाले आहेत. मी जाडसर ठेवलेले आहे कारण लापशी बनवायची आहे आपल्याला. खूप छान मिक्सरवर ही लापशी तयार होते. त्यासाठी इथे 1 मोठा चमचा तूप घेतलेला आहे. काजू बदाम, गूळ, खोबरं, इलायची आणि बडीशेप. चला तर आता मी तुपामध्ये काजू बदामचे तुकडे फ्राय करून घेते, खोबरं फ्राय करून घेते, इलायची, बडीशेप सर्व काही मी ते टाकून दिलेलं आहे आणि ते छानसं आपण परतून घेतोय. आता त्यामध्ये ही आपण बनवलेली लापशी टाकायची आहे सुक्की. ती पण अशी खालीवर करून घ्यायची आहे आपल्याला छान तुपामध्ये. चला तर आता आपण त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला आहे मी आणि 2 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया. छान सुगंध सुटला आहे लापशीचा. आता मी कुकरचं झाकण लावून घेते. 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपली लापशी तयार होणार आहे. बघू शकता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. चला तर आपण झाकण उघडून बघूया आपली लापशी झाली की नाही. वाव, किती सुंदर झालेली आहे आपली लापशी. तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर. हा पदार्थ पहिला गावाकडे लग्नात हमखास बनवला जायचा. कालांतराने कोणी बनवत नाही. अशा प्रकारे आपली लापशी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी लापशी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. वरतून मी 1 चमचा तुपाची धार टाकलेली आहे. खूप सुंदर झालेली आहे आपली लापशी. तुम्ही पण बनवा आणि खा. भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. व्हिडिओ बघण्याला विसरू नका.